तालुक्यातील वडबारे येथे 2 ठिकाणी बेकायदा विनापरवाना गावठी दारू अड्ड्यावर चांदवड पोलिसांकडून छापा टाकून 53,000ची दारू जप्त व 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की वडबारे शिवारात नळबारी पाण्याच्या बंधाऱ्याजवळ दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास 50 लिटर मापाचे 10 प्लास्टिकचे ड्रममध्ये प्रत्येकी 50 लिटर मापाचे रसायन असे एकूण 500 लिटर आंबट उग्र वासाचे रसायने 50 रुपये दराने असे 25,300 रुपये किमतीची 2 लिटर हातभट्टीची आंबट उग्रवासाची तयार दारू प्रत्येकी 150 रुपये लिटर असा एकूण 25,300 रुपयांचा माल व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य गावठी दारू असा माल चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाने ताब्यात घेतला। याबाबत पोलीस नाईक दिनेश मारुती सुळ यांच्या फिर्यादीवरून संशयित बाळू सुखदेव माळी राहणार वडबारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार अनिल शिरसाट करत आहेत। दुसरी घटना चांदवड तालुक्यातील वडबारे शिवारात नळबारी पाण्याच्या बंधाऱ्याजवळ दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास 50 लिटर मापाचे 11 प्लास्टिक ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 50 लिटर मापाचे रसायन असे एकूण 550 लिटर आंबट उग्र वासाचे रसायन प्रत्येकी 50 रुपये दराने एकूण 27,500 रुपयांचा माल व 300 रुपये किमतीचे 2 लिटर हातभट्टीची आंबट उग्र वासाची तयार दारू असा एकूण 27,800 रुपयांचा माल विनापरवाना बेकायदा दारू अड्ड्यावर चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाने ताब्यात घेतला। याबाबत पोलीस शिपाई भूषण बालकृष्ण साळवे यांच्या फिर्यादीवरून संशयित पप्पू बबन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये पीआय चांदवड कैलास वाघ, पीएसआय भानुदास नरे, एएसआय भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार स्वप्नील जाधव, पोलीस हवालदार नवनाथ शिंदे, पोलीस नाईक दिनेश सुळ, पोलीस शिपाई प्रदीप आजके, पोलीस शिपाई भूषण साळवे आदींनी कामगिरी केली असून या घटनेचा अधिक तपास हवालदार अनिल शिरसाट करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।